क्रिकेट रसिक हो, नमस्कार. मी विवेक कुलकर्णी पुन्हा एकदा तुमच्या आमच्या क्रिकेट गप्पा या खास क्रिकेटच्या कार्यक्रमात T20 वर्ल्ड कप स्पेशल एपिसोडमध्ये. मंडळी, जसं मी म्हटलं होतं तुम्हाला, भारतीय संघाची विजयी कामगिरी जरी होत असली तरी भारतीय संघाची कामगिरी तेजस्वी नाहीये. भारताने जेही विजय मिळवले होते, चारही विजय मिळवले होते, तसे ते रडत पडतच होते. आणि कधी ना कधी भारताला मोठी जर टीम समोर आली तर तगडा धक्का बसायची शक्यता होती. आणि दुर्दैवाने काल ती शक्यता सत्यात रूपांतरित झाली. अर्थात एका पराभवाने सगळं संपलं का? मुळीच नाही. क्रिकेट हा खेळच मुळात हार जीतचा आहे. कुठला तरी एक संघ खेळतो, कुठला तरी एक संघ जिंकतो, इतकंच सामान्य समीकरण या क्रिकेट खेळाचं आहे. आणि मी जरी दक्षिण आफ्रिका संघाचा फॅन नसलो तरी मी तुम्हाला इतकं खात्रीपूर्वक सांगतो की दक्षिण आफ्रिका ही संघ मागच्या काही कालावधीत अत्यंत तेजाने जगापुढे उजळत आहे. कालही त्यांनी 3 विकेट गेल्यानंतर डेव्हाड ब्रेव्हिस आणि डेव्हिड मिलर याच्या जोडीने एक छान भागीदारी केली, अत्यंत आक्रमक भागीदारी केली, अत्यंत स्फोटक भागीदारी केली. आणि भारतीय गोलंदाजावर दडपण कसं राहील हेच त्यांनी काळजी घेतली. डेव्हिड मिलरला किलर मिलर असं म्हटलं जातं. आणि जो डेव्हिड ब्रेव्हिस म्हणून जो मुलगा आहे, म्हणजे यंग प्लेयर आहे, त्याला त्यांचा भावी एबी डिव्हिलियर्स म्हटलं जातं. तोही मिस्टर 360 ज्युनियर असं म्हटलं जातं. आणि त्यांनी काही प्रमाणात आतापर्यंत तरी स्वतः सिद्ध केलंय. आणि काल त्यांनी दोघांनी तीच कीर्ती सत्यात दाखवत एक छान भागीदारी केली आणि भारतीय संघावर दडपण कायम ठेवलं. मंडळी, काल काही गोष्टी नवलच घडल्या. एक तर खरं तर भारतीय संघाची थिंक टँकला काय म्हणावं आपल्याला समजत नाही. अक्षर पटेल हा भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. बरं, तो नुसता उपकर्णधार नाही, तो अष्टपैलू आहे. त्यांनी मागील काही सामन्यात स्वतःला अत्यंत छानरित्या सिद्ध केले. त्याला काल बाहेर बसवण्याचा निर्णय अत्यंत अनाकलनीय होता. वॉशिंग्टन सुंदर कुठल्या पुण्यावर टीम मध्ये आला हे वॉशिंग्टन सुंदर आणि गौतम गंभीरच ठाऊक. पण ओव्हरऑल ना त्याच्या बॉलिंग मध्ये ते 4 ओव्हर तो टाकतो, ना त्या बॅटिंग मध्ये अक्षर पटेल सारखी स्फोटक फलंदाजी करण्याची क्षमता दिसते. एकूणच काल कधी नव्हत सूर्य सुद्धा आपल्याला गडबडलेला दिसला. मंडळी, जेव्हा कधी तुमचा विजय, तुमच्या कामगिरीत विजय मिळत असतो तेव्हा तुमचे दोष झाकले जातात. मात्र हेच दोष तेव्हा ठळकपणे उघडे होतात जेव्हा तुम्हाला मोठ्या व्यासपीठावर स्वतःला सिद्ध करायचं असतं. आणि काल दुर्दैवाने भारतीय संघ स्वतःला मोठ्या व्यासपीठावर सिद्ध करू शकला नाही. मी पहिल्या सामन्यापासून म्हणत होतो की भारतीय संघाच्या कामगिरी ती तडफ होत नाही, कॉम्प्रिहेन्सिव्ह विजय जसं म्हणतात की धडाकेबाज विजयच नव्हते आपले. तुम्ही सांगा की या सामन्यात भारतीय संघाने धडाकेबाज विजय मिळवला. अर्थात विजय असतो. भारतीय संघ आपल्या गटात टॉपवर होता, पण तरीही मला कुठं ना कुठं एक भीती वाटत होती आणि काल ती भीती खरी ठरली. पण मला हेही सांगायचं वाटतं की एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही, तसं एका पराभवाने कुठलाही संघ स्पर्धेच्या बाहेर पडत नाही. कारण अजून 2 सामने बाकी आहेत. एक सामना झिम्बाब्वे विरुद्ध आहे, दुसरा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध आहे. आणि मला मनापासून वाटतं की भारतीय संघ हे दोन्ही सामने जिंकल आणि आपल्या गटातून भारत आणि दक्षिण आफ्रिका हे क्वार्टर फायनलसाठी म्हणजे फायनलिस्ट क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरतील. काल अभिषेक शर्माने बऱ्यापैकी चांगली सुरुवात केली असं वाटत होतं. इतक्या दिवसाचं दडपण 3 सामन्यात सलग 0वर बाद झाल्यानंतरचा 4थ्या सामन्यात स्वतःला सिद्ध करण्याचा जबाबदार भारतात होत असलेलं ट्रोलिंगला संघातले खेळाडू किती फॉलो करतात सोशल मीडियाला मला माहित नाही, पण भारतीय देशात सोशल मीडियावर ट्रोलिंगचं प्रमाण प्रचंड असतं. मग तो काही काळापूर्वी विश्वविक्रम करणारा अभिषेक शर्मा 3 सामन्यात फेल गेला तर तोही त्याला अपवाद ठरत नाही. मात्र त्यांनी काल सुरुवात शांतपणे केली. एक छान षटकार मारला त्यांनी स्लिपच्या, म्हणजे यष्टीरक्षकच्या डोक्यावरून. आणि त्याच्यानंतर जो एक कव्हर ड्राईव्ह मारला होता, एक्स्ट्रा कव्हर, अत्यंत देखणा फटका होता. आणि मला असं वाटलं की
अक्षय तो आता एक अभिषेक शर्मा एका छान लयीत आलाय. मात्र हाय रे दुर्दैवा, ईशान किशन, टिळक वर्मानंतर अक्षय गेला, अभिषेकही गेला आणि भारतीय संघ फार मोठ्या पराभवाला सामोरं जाणार हे ऑलमोस्ट वाटायला लागलं. पण आपण क्रिकेट वेळेवर म्हणजे आहोत आणि आपण खूप स्वप्न पाहतो. आपल्याला स्वप्न पडलं की सूर्य आहे, हार्दिक पांड्या आहे, शिवम दुबे आहे, रिंकू सिंग आहे. त्याच्यामुळं भारतीय संघ आणि आतापर्यंत आपण दिलेली आहे ना. मी भारतीय संघाच्या खेळाडूंना मुळीच दोष देत नाही. कालचा त्यांचा दिवस कदाचित खराब होता आणि त्या खराब दिवसाला सगळेच खेळाडू काल अपयशी ठरले. सूर्यकुमारलाही जसं आपण म्हटलो की न्यूझीलंड विरुद्धच्या दौऱ्यात सुंदर फॉर्म गवसला असं वाटलं होतं. त्यानंतर त्यांनी युए विरुद्ध सुंदर खेळ केली होती. मात्र पुढच्या 3 सामन्यात त्याला म्हणावं तसा खेळ करता आलेला नाही. तो अपयशी ठरतोय असं मी अजिबात म्हणत नाही. पण सूर्याकडून जी मोठी आणि स्फोटक खेळी अपेक्षित असते तशी खेळी सूर्याला पुढच्या 3 सामन्यात करता आली नाही. कालही तो टिकेल असं वाटत होतं. मात्र दक्षिण आफ्रिका संघ प्रचंड जोशात होता आणि त्यांच्या डोळ्यासमोर एक कदाचित मोठं ध्येय होतं की काही करून भारताला हरवायचंच. आणि त्यानुसार त्यांच्या कर्णधार मार्क्रम आणि खास करून यानशेन आपल्याला कायम धोकादायक ठरला. कायम डोकेदुखी यानशेन आपल्यासाठी. कालही यानशेनने 3 महत्वपूर्ण गडी बाद केले आणि मार्क्रमने तर चक्क ईशान किशनलाच बाद केलं. पहिली ओव्हर टाकायची आयडिया त्याची होती. ईशान किशनने ते सगळं ओळखूनही उंच फटका मारायचा प्रयत्न केला आणि आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला. थोड्याफार प्रमाणात शिवम दुबेने प्रतिकार केला. शिवम दुबेकडे मात्र खरंच मोठा फलंदाजाच्या बऱ्याच गोष्टी आहेत. हे मात्र दिवसेंदिवस तो जगाला, क्रिकेट विश्वाला दाखवून देतोय. कालही त्यांनी अत्यंत सुंदर देखणे षटकार मारले. त्याच्या षटकारात इतकं म्हणजे काय म्हणतात त्याला, ते देखणे षटकार आहेत, दिसायला खूप सुंदर वाटतात. उंच पुढे षटकार मारतो, लांब षटकार मारतो, जागेवर उभा राहून षटकार मारतो. कालही त्याने तसेच फटके मारले. मात्र केवळ दुर्दैव त्याला दुसऱ्या बाजूने कुणाचीही साथ नाही मिळेल. कारण हार्दिक पांड्याकडून अपेक्षा होत्या, रिंकू सिंग तर आला आणि गेला. एकूणच काल भारतीय संघासाठीचा दिवस अत्यंत खराब होता आणि 76 धावाचा पराभव म्हणजे तसा या T20 फॉर्मॅट मधला. आणि सुपर 8चे जर पुढचे गणित जर बघितले तर हा पराभव थोडा जास्तच धोकादायक आहे. कारण तुमच्या धावगतीचं सरासरी बघितली जाईल. समजा 2 संघ जर 4-4 गुण असतील आणि एक संघाला जर 6 गुण असतील तर नक्कीच या धावगतीचा किंवा या रेशोचा विचार होईल. त्यामुळे भारतीय संघाने दुर्दैवाने असं म्हणावं की आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतलाय. पण तरी मी जसं आधीच म्हटलं की एक पराभव भारतीय संघासाठी सगळं काही संपलं हे म्हणणारा नक्कीच नाही. कारण भारतीय संघाने मागच्या कित्येक वर्षात स्वतःला वारंवार सिद्ध केले. सोन्यासारखं स्वतःला चकाकून जगापुढे झळाळलं, तेजस्वी केलंय. त्यामुळे लेट अस होप फॉर द बेस्ट. आणि आपण आपल्या संघाच्या पाठीशी नाही राहायचं तर कोणाच्या पाठीशी राहायचं. क्रिकेट हा खेळ हार जितेचा असतो. एक पराभव झाला, 12 सामने आपण अगोदर सलग जिंकलेत वर्ल्ड कप T20 मध्ये, हे आपण विसरायला कामा नये. आणि पुढचे 12 सामने आपण जिंकू. त्यामुळे झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यासाठी, वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यासाठी आणि भारतीय संघ नक्कीच उपांत्य फेरीत प्रवेश करेल. तर त्या सामन्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा देऊयात. तुम्हाला काय वाटतं? नेहमीचा प्रश्न. तुमच्या प्रश्नाची मला आतुरतेने मी वाट पाहतो. पण अजूनही मला तुमच्याकडून काही प्रश्न येत नाहीत. माझ्या व्हिडिओबद्दल जर तुमच्या काही सूचना असतील, तक्रारी असतील, काही तुम्हाला बोलावंसं वाटत असेल तर नक्कीच मला तुम्ही प्रश्न करून, कॉमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, माझ्या चॅनलला फॉलो करा, फेसबुक पेजलाही सबस्क्राईब करा. आणि माझं पिंपरी चिंचवड या चॅनलवरचं आपलं प्रेम दिवसेंदिवस दिसतच आहे. खूप छान तुम्ही प्रतिसाद देत आहात. यापुढे ते प्रेम, तुमचे आशीर्वाद सदैव असेच पाठीशी राहत. आणि आणखी एक खुश खबर तुमच्या सगळ्यासाठी. मी कालच सांगितलं की जे आपल्या फेसबुक पेजला
फॉलो करतील, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करतील, त्या सर्व वाचक बंधू भगिनींच्या वाढदिवसाच्या फ्री ऑफ कॉस्ट आपण शुभेच्छा आपल्या पेपरमधून देऊ. आमच्या पेपरच्या त्या दिवशीच्या प्रत्येक बातमी तुमचा पोस्टकार्ड साईटचा 750 बाय 1000 या पिक्सल साईज मधला ॲड फोटो दिवसभर झळकत राहील. तर वाट कसली पाहता, तुमच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर आमच्या 9764790058 या व्हॉट्सअप नंबरवर तुमचा बर्थडे प्रूफ आणि एक फोटो पाठवा आणि या उपक्रमात सहभागी व्हा. मी तुमच्या प्रेमासाठी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आणि आशा करतो की हे प्रेम यापुढेही कायम राहील. धन्यवाद.